एकही पाऊल चुकीचं पडू नये ह्याच्यासाठी काय काय केलंय मी ह्याची कल्पना नाहीये तुला. मग माझं एक ऐकशील? तुला जर या सगळ्यामधून सेफली बाहेर पडायचं असेल ना, तर सरळ सोटपणे म्युच्युअली डिवोर्स घे. रिचा असं बोलूच शकत नाही. कारण जी मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःपेक्षा 12 वर्ष मोठ्या माणसाशी लग्न करू शकते ती मला असं तोट्याचा सौदा देऊच शकत नाही. पण मुळात हा सौदा तोट्याचा नाहीच आहे, फायद्याचाच आहे. कसला फायदा? बदनामी न होण्याचा का आरोप प्रत्यारोप न सहन करण्याचा? तुला सगळं माहिती आहे ना? हो, मला सगळं माहितीये ना, म्हणूनच मला स्वस्तातला ऑप्शन नकोय. स्वस्तातला? तो तुझ्या बाळाला सांभाळणार आहे आणि हवे तेवढे पैसे देणार आहे. आपल्याकडे घटनांची एक्सपायरी डेट लवकर जवळ येते रिचा. म्हणजे पैसे काय आज आहेत उद्या नाही आहेत. आणि ते मूल कोण सांभाळणार आहे? कोण सांभाळणार आहे? ते सांभाळणार आहेत ना, ते संस्कार करणार त्याच्यावर. यात माझा काय फायदा आहे? आणि मुळात मला फक्त पैशांचा फायदा नकोय रिचा. तू माझ्या घरी मी काय सांगणार आहे? आणि त्याने जर घरी येऊन सांगितलं तर? तो नाही सांगणार. ही गोष्ट माहिती आहे ना मला, म्हणूनच तर मी एवढी कॉन्फिडेंट आहे. आणि हे सगळं घरी सांगून मला त्यांना धक्का द्यायचा नाही. म्हणजे हा खेळ असाच चालू राहणार. आणि या खेळात मी म्हणजे मीच जिंकणार. त्याच्यामुळे यापुढे मला या गोष्टीबद्दल कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस रिचा. तुझं काय ग? उद्या निघून जाशील US ला. इकडे मला एकटीला सगळ्यांच्या विरोधात उभं राहायचंय आणि लढायचंय. जगायचं असेल तर जिंकावंच लागेल. आणि जिंकायचं असेल तर दळवी घराण्यातल्या कुठल्याही माणसाला सुखात ठेवून चालणार नाही. माझ्या डिवोर्सचा आनंद मी त्यांना घेऊ देणार नाही. प्रत्येकाचं आयुष्य मिझरेबल करणार मी. Mark my words. बाय बाय. विक्रांत. हाय. 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 काय झालं? आय ट्राईड माय बेस्ट, बट आय एम सॉरी. काय म्हणणं काय तिचं? काय म्हणणं असणार? सरळ शब्दात सांगायचं झालं तर तिला डिवोर्स नकोय. मग आता? आता काय? आता काही नाही. अगं पण काय म्हणणं आहे तिचं? तू सगळं नीट सांगितलं ना तिला? मानसी, आता मी तुला तुझ्या बहिणीच्या हट्टाविषयी सगळं सांगू का? आय एम सॉरी गाईज, पण मी तिला जास्त फोर्स नाही करू शकले. अदरवाइज तिला डाऊट आला असता की मी का असं सांगतेय म्हणून. एनिवे, तुला कुठे सोडायचंय? हायवे पर्यंत सोड. बाय मानस. बाय. बाय मानस. बाय रिचा.
आली? अगं ती रिचा आत्ताच गेली. भेटली मला ती. काय ग? काय बोलत असतात या दोघी? जाऊ दे ना आजी. मला ना असं लप्पा छप्पी करून बोललेलं आवडतच नाही मुळात. माणसाने कसं पारदर्शक असावं. ही रिचा मला कधी आवडलीच नाही आणि आताही आवडत नाही. जाऊ दे ना आजी, तू नको विचार करू त्याचा. हे घे, काकींनी आळूवड्या दिलाय. मी ताईला हाक मारते, मग आपण जेवायला बसू. वा मानसी, आज लवकर घरी आलीस तू. मला वाटलं होतं आज परत येणारच नाहीस. काकींनी तुझ्यासाठी या आळूच्या वड्या दिलाय. मुलगा डिवोर्सची नोटीस पाठवतोय आणि आई अळूवड्या. वाव. काय? काही नाही आजी, मी म्हणलं बघ ना काय गंमत आहे. म्हणजे माझी डिलिव्हरी जवळ आली आणि मी इकडे माहेरीच आहे. पण माझी बहीण माझ्याच सासरी जाते आणि डबे घेऊन येते. वाव. हो ना, इतकी चिडचिड बरी नाही ग. तू मला का बोलतेस आजी? त्यापेक्षा मानसीला लवकर घरी यायला सांग ना. तिची मनमानी खपवून घेता ना तुम्ही दोघंही. हे काय झालंय काय तुला? काय इतकी कडवड बोलतीयस तू? तूच म्हणतेस ना डिलिव्हरी आता जवळ आलीये. मग हे असे विचार, हे चांगलं नाहीये ताई. मानसी, माझ्या बाबतीत जे होते ते असं काय होतंय ग तुझ्या बाबतीत? इतकं सगळं छान तर चाललंय. छान. काय झालंय काय तुला? नाही, काहीच झालं नाहीये. सगळं छान चाललंय ना, म्हणून हसायला येतंय मला. ताई, तू मध्ये बोलू नकोस हा. मी तुझ्याशी अगं, तुम्ही भांडू नका. मी यांना बोलावून घेऊन येते, मग आपण सगळे जेवूया. मानसी, सगळं छान चाललंय ना? सगळं एवढं छान चालू असताना माझ्या डोक्यात चांगले विचार कसे येतील मानसी? अँड लुक एट यू, कशी वागतेस तू माझ्याशी आणि मला म्हणतेस चांगले विचार कर म्हणून. ताई प्लीज, असं अविचाराने वागत जाऊ नकोस तू. हे तू मला सांगू नकोस मानसी. बहीण असून तुझी साथ नाहीये मला. त्याचं कारण तुला माहितीये आणि मी जे सांगते ते तुला ऐकायचंच नाहीये. बरं जाऊ दे आता, तू शांत हो. काकींनी तुझ्यासाठी हे पाठवलंय, ते खाऊन घे. नकोय मला. तुम्हीच खा, मला काहीच नको. पण मोनिका का नाही म्हणाली? कारण ती खूप हट्टी आहे आणि मला कळतीये तुमची बाजू. असं असेल तर तुम्ही नका घेऊ म्युच्युअली डिवोर्स. पण मला जे करायचंय ना, ते तिची बदनामी करून नाही करायचं आणि म्हणूनच मी तिला हा मार्ग सुचवला होता. पण मला कळत नाहीये की ती नाही का म्हणतीये. कारण तिला तिचा फायदा कळत नाहीये. मुळात तिला असं वाटतं की डिवोर्स कुठल्याही पद्धतीने घेतला तरी बदनामी होणारच, आणि जर बदनामी होणार असेल तर सगळ्यांचीच होऊ दे, असं मत आहे तिचं. पण हा सरळ सरळ अडमुठेपणा आहे. म्हणून तर ती मोनिका आहे ना. मला खरंच कळत नाहीये की मी तिला कसं पटवून देऊ. तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर एकच मार्ग आहे. कुठला? ओ कम ऑन,
डोंट टेल मी की तुम्ही याचा विचार नाही केला. सगळा विचार करून झालाय माझा. जर मी तुझ्या बाजूने साक्ष दिली तर? What? मी खरंच विचारते. मी जर तुझ्या बाजूने साक्ष दिली की लग्नाच्या आदल्या दिवशी मोनिका प्रेग्नेंट होती हे तिला आणि मला कळलं होतं तर? म्हणजे थोडक्यात काय की ते मूल तुझं नाही अशी जर मी साक्ष दिली तर? मी विरुद्ध असून सुद्धा असा विचार केला नाही, आणि तू तिची मैत्रीण असून. सुचतात असे विचार मला कधी कधी. जर असे विचार करून विचारांच्या पलीकडचं काही मिळणार असेल तर? म्हणजे अगदी सोपं आहे. तुमचा डिवॉर्स जर म्युच्युअली झाला असता तर तू तिला हवी तेवढी रक्कम देणार होतास, बरोबर? मग ती रक्कम तू तिला न देता मला दे, आणि मी तुला या केसमध्ये न सुटणारी साथ देईल. यात कन्फ्युज होण्यासारखं काही नाहीये. इट्स अ क्लिअर डील. या केसमध्ये कसं आहे माहिती आहे ना, मी कुणाच्याही साईडने उभी राहिले तरी फायदा माझाच आहे. म्हणजे तुझ्या साईडने जर आले तर थोडा जास्त फायदा आहे, आणि मोनिकाच्या बाजूने उभी राहिले तर एका मैत्रिणीचं कर्तव्य पूर्ण करेल, आणि ती आयुष्यभर माझी ऋणी राहील. पण काहीही करून तुला तर डिव्होर्स हवाच आहे. त्यामुळे तू तुझा फायदा बघ आणि मी माझा फायदा बघते. हे असं वागताना तुला काहीच वाटत नाहीये? शेवटी मोनिका अतिशय स्वार्थी आहेच. मग आपण का नाही व्हायचं? व्हॉट? आय कांट बिलीव्ह दिस. हे तिचे शब्द होते जे मी तुला ऐकव. पण ती असं कसं करू शकते? फायदा फायदा माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो. मला नाही पटत. ही मुलगी इतक्या खालच्या पातळीवर उतरेल? आय एम रिअली सॉरी टू से, पण जशी ती तशीच ही. मग तू आता काय ठरवणारस? मी ठरवलंय काय? रिचाचा ऑप्शन स्वीकारायचा. नो मानसी, नो विक्रांत. माझा त्या मुलीवर एका पैशाचाही भरोसा नाहीये. कशाला ठेवायचा भरोसा? ज्यामध्ये दोघांचाही फायदा आहे असा ऑप्शन निवडायचा. एकदा डिवोर्स झाला की झालं सगळं. आणि तिने तसं केलंच नाही तर? ती असं नाही करणार. का नाही करणार? जी मुलगी आपल्या मैत्रिणीला पैशासाठी प्रॉब्लेम मध्ये सोडून जाऊ शकते, मुलगी काहीही करू शकते. हो, पण हे जर आपण केलं नाही तर डिवोर्स सुद्धा नाही मिळणार. ऐक माझं, मला वाटतं आपण थोडा विचार करूया. इतका वेळ नाही आपल्याला. वेळ लागला तरी चालेल. मानसी, मला कळत नाहीये की जी गोष्ट थोडेफार पैसे देऊन होणार आहे आणि आपण तिला खोटं बोलायला सांगत नाही होत ना, खरं बोलायचेच पैसे देत आहोत. तरी माझा विरोध आहे. मानसी, मी सांगते ना नको म्हणून. माझं काय ऐकत नाहीयेस तू? माझं ना गट फिलिंग सांगताय मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला माझं सुद्धा गट फिलिंग असंच का सांगतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. कसला विचार करतोयस? ती मोनिकाची बहीण आहे. हे युद्ध जरी झालं ना तरी सुद्धा ती आपल्या बाजूने आहे. बाजू बदलायला नातं पुरेसं असतं बाळा. काय झालं विक्रांत? माझं बोलणं पटलं नाहीये का तुला? काय मग, आवडल्या का आळूवड्या? मस्त. अहो मी तर कशा केल्या ते अगदी लिहूनच घेणार आहे. हिनी तर सगळ्या फस्त केल्या ना. हो ना. बघ गीता, मी म्हणत होते ना हिला नक्की आवडतील म्हणून. सकाळपासून तयारीला लागले होते सासूबाई. ही आमच्याकडे होती ना तेव्हा रोज काहीतरी पौष्टिक बनवून द्यायचे. हो हो, आणि आता हीच नाही. पण मोनिका तुला सांगते, बाळाचा विषय निघाला ना की इतक्या मस्त रंगतात ना गप्पा, विचारू नकोस.
आणि अगं आईंनी तर विक्रांतच्या वेळचा पाळणा मागवलाय. घरात सगळ्यांना कामाला लावलंय. यांना, मोहनला, नानू मामांना सुद्धा. काय ना आजी, तो आमचा वंश परंपरागत पाळणा आहे. त्यामुळे तो सगळ्या नातेवाईकांकडे फिरत असतो. हा. मुद्दा हा की घरात बाळ येणार म्हणून सगळे आता खूप उत्साहात आहेत. नाही म्हणजे गप्पा, विनोद, वेगवेगळ्या कल्पनांना नुसतं उधाण आलेलं असतं. पण ही इथे म्हणून ही त्यात नसते आणि विक्रांतला वेळ नाही म्हणून तो नसतो. तरी मी त्याला म्हटलं, बाबा रे, तू आता बाळाचा बाबा होणार आहेस, जरा वेळ दे बायकोला. नाही, आम्हालाही कळतंय तुमची भेट होत नसणार. झाली भेट. अगं बाई, कधी? विक्रांत भेटायला आले होते ना, आणि खास बोलायला सुद्धा. हो गीता, बघ अगो पठ्ठ्या आपल्याला बोलला सुद्धा नाही. हो, काहीच बोलला नाही तो. त्याचं ना पहिल्यापासून असंच आहे, सगळं मनात ठेवतो. असं भेट झाली ना ते महत्वाचं. नाही, येऊ दे त्याला, बघतेस त्याच्याकडे. अहो, कामाच्या गडबडीत विसरले असतील ते. खरंच आहे अगदी. अहो, आमच्या तर नेहमी मनात येतं की आमच्या मोनाला अगदी चांगली माणसं मिळाली आहेत. बरं का मोना, सगळ्यांच्या नशिबात नसतात बरं इतकी चांगली माणसं. आजी, मग तसं पाहायला गेलं तर आम्ही पण खूप नशीबवान आहोत, कारण मोनिकामुळे तुमच्यासारखे चांगले नातेवाईक आम्हाला लाभले. तुम्हाला सांगते, डोहाळ जेवणाला हिनी बर्फी उचलल्यापासून ना सगळ्यांना एवढा आनंद झालाय. सगळ्यांना मुलगीच हवीये. मुलगीच येणार, पण त्याआधी मला सांगा, मुलीची आई कधी येणार आहे घरी? ताई, हे घे. तुला आता शांत झोप लागणं गरजेचं आहे. मुलाची शांत झोप. ताई, मला माहित नाही तू अशी का वागतीयस. त्यातून आता रिचा भेटल्यानंतर तिच्यावर तर- प्लीज घसरू नकोस. मी कुठे तिच्यावर घसरतीये. पण तू आता तिच्याबद्दलच बोलायला सुरुवात करणार होतीस ना. बरं, नाही बोलत. बस बेटर. मला एक जुना प्रसंग आठवला. डोंट वरी, रिचाचा नाहीये. तुला आठवतंय, तुझी चाळीतली एकेकाळची बेस्ट फ्रेंड पल्लवी. मला अजून आठवतंय, तुम्ही दोघी अगदी सख्ख्या बहिणी वाटायचात. फिरणं एकत्र, जेवायला बसणं एकत्र, आणि एकाच वेळी शाळेला निघणं. पल्लू, आठवतंय ना. तुला माहिती आता सिंगापूरला असते ती. तुमचं शेवटचं भांडण आठवतंय. तुम्ही दोघींनी शाळेतून येताना घरून पैसे चोरून गोळा खाल्ला होता. मग पैसे कुणी चोरले हे विचारल्यावर तुम्ही कोणीच काहीच बोलायला तयार नव्हता. मग दोघींच्या घरच्यांनी दोघींना शिक्षा केली आणि दिवसभर तुम्ही घराबाहेर उभ्या होतात. कुणी काहीच बोलायला तयार नव्हतं आणि एका क्षणाला ती बोलली. आठवतंय ना सगळं. पचकली ना सगळं पल्लू. मग आली माझ्याकडे रडत. ती खरं बोलल्यामुळे सगळा मार मला खावा लागला. सगळे संस्कार बाहेर आले. पण तेव्हाच मी ठरवलं होतं, कधीही पल्लूवर विश्वास ठेवायचा नाही. कधीच नाही. नंतर कित्येक दिवस आजी आजोबा तुझ्याशी नीट बोलले नव्हते. पण हे सगळं तुम्हाला आत्ता का सांगतेस?
प्रसंगांमधलं साम्य. म्हणजे त्यावेळी पल्लूताई होती, आता रिचा आहे. खरंच रिचा पचकली तर